NMIT नावाचं एक कॉलेज आहे, जे बंगलोरमध्ये आहे. तिथे एक विद्यार्थी येतो. तो एम-टेकची पदवी मिळवतो. त्यानंतर तो रॅपर बनतो. पुष्कळ असे गाणे गातो आणि त्याच्या गाण्यांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध वगैरे असे त्या गाण्याचे थीम राहायच्या. कालांतराने त्याचे गाणे खूप लोकप्रिय होतात. YouTubeवर सुद्धा तो मिलियन प्लस सबस्क्रायबरमध्ये जातो आणि कालांतराने तो त्याच्या देशाच्या राजधानीचा महापौर बनतो. तो देश आहे नेपाळ, राजधानी आहे काठमांडू आणि महापौर होता बालेन शाह. महापौर का होता? कारण की नुकताच नेपाळमध्ये तिथल्या संसदेचे इलेक्शन झाले आहे आणि त्या संसदेच्या इलेक्शनमध्ये बालेन शाह हे ज्या पार्टीचे आहे, त्या पार्टीला घवघवीत यश आलं आहे. बालेन शाह यांची पार्टी आहे राष्ट्रीय स्वतंत्रता पार्टी, जी 2022ला स्थापन झाली. अवघ्या 4 वर्षामध्ये ती तिथल्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय अशी पार्टी झाली आणि त्यामुळेच तिथे त्या पार्टीला लँडस्लाईड व्हिक्टरी भेटली आहे. आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, की बालेन शाह यांनी चक्क नेपाळचे जे पंतप्रधान होते के-पी शर्मा ओली यांचा पराभव केला आहे. यांचा पराभव करून ते आता तिथल्या जी त्यांची सदन आहे लोकांनी निवडून दिलेला त्यात ते जाणार आहे. आता आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागेल, की बालेन शाह यांच्या नेतृत्वामध्ये जे नेपाळमधील सरकार असेल, ते कसं काम करते. कारण की त्यांची प्रायोरिटी ही जी जेन जी महत्त्वाच्या गोष्टी असतात म्हणजे रोजगार झालं, टेक्नोक्रॅटिक गव्हर्नन्स झालं, जिथे करप्शन काहीच नसायला हवं. अशा प्रकारे त्यांनी भरपूर असे तेथील लोकांना त्यांनी वचन दिले होते आणि ते वचन आता कसे निभावतात आणि तिथल्या पॉलिटिकल सर्कलमध्ये ते कसे पुढे जातात हे बघण्यालायक राहील. कारण की 2008 मध्येच नेपाळमध्ये डेमोक्रसी आली होती. 2008 पर्यंत नेपाळमध्ये तिथे एक शहाची एक डायनास्टी होती. ती डायनास्टी रूल करायची. त्यानंतर तिथे पुष्पकुमार दहल म्हणजे प्रचंड आणि असे बरेचसे जे बाकी नेते होते, त्यांनी तिथे जी राजेशाही आहे ती उलथवून पाडली आणि तिथे नंतर डेमोक्रसी आली. पण 2015 पर्यंत नेपाळचं कॉन्स्टिट्यूशन बनलंच नव्हतं. नेपाळमध्ये कॉन्स्टिट्यूशन 2015ला झालं आणि मागील काही वर्षामध्ये म्हणजे मागील 10 ते 15 वर्षामध्ये नेपाळमध्ये जवळपास 12-13 वेळा पंतप्रधान बदलले गेले. कारण नेपाळमधील आतापर्यंत सरकार राहायचं हे कोअलिशन सरकार राहायचं. नेपाळमध्ये मुख्यत्वे 3-4 पॉलिटिकल पार्टी आहे, ज्यामध्ये नेपाळी काँग्रेस, CPI-UML म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ, युनानिस्ट, मार्क्सिस्ट आणि लेनिनिस्ट. आता तिसरी आहे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी. या पार्टी एकमेकांना सपोर्ट करायच्या आणि काही काळानंतर ते सपोर्ट काढून घ्यायचे. त्यामुळे तेथील सरकार बदलायचे. पण आता कंडिशन खूप वेगळी आहे. लोकंसुद्धा ह्या अशा होणाऱ्या बदलांमुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी जेन-झी रिव्होल्यूशन केलं आणि त्यांनी आता फक्त एकाच पार्टीला म्हणजे RSP या पार्टीला त्यांनी प्रचंड असं बहुमत दिलं आहे आणि त्या बहुमताच्या जोरावर आता नेपाळमध्ये हे सरकार 5 वर्ष टिकेल, अशी तिथे आता सध्या अवस्था आहे. तर येणारा काळ बघावा लागेल, कारण नेपाळसाठी हा खूप चॅलेंजिंग काळ आहे. नेपाळमध्ये तसं म्हटलं तर रोजगाराचे साधन खूप कमी आहे. त्यांचा रोजगार हा एकतर रेमिटन्सेस म्हणजे बाहेरून देशांमधून जो येणारी जी संपत्ती असते ती तेथील लोकं आपल्या देशामध्ये पाठवतात. त्याला रेमिटन्सेस म्हणतात. म्हणजे नेपाळमधील जे बरेचसे लोकं आहेत आणि मुख्यत्वे लोकं भारतामध्ये काम करतात आणि ते तिथून पैसा कमावल्यावर ते नेपाळमध्ये पाठवतात. हा एक त्यांचा संपत्तीचा एक त्यांच्याकडे संपत्ती इथून येते आणि दुसरी बाब म्हणजे टुरिझम. पण आता डिझास्टर मॅनेजमेंट, ग्रीन हाऊस गॅस, क्लायमेट चेंज यामुळे तेथील जे टुरिझम आहे ते सुद्धा धोक्यामध्ये आलं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे नेपाळचं, की नेपाळमध्ये आता कशाप्रकारे रोजगार निर्मिती करावी लागेल. हा एक मुख्य असा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे नेपाळला चीन आणि भारत यासारखे 2 असे प्रचंड मोठे शेजारी देश आहेत. त्यांच्याशी सुद्धा त्यांना आता डील करावं लागेल किंवा एक डिप्लोमसी करावं लागेल. हा येणाऱ्या काळातच ही बालेन शाह यांच्यावर हे खूप मोठं असं चॅलेंज असेल. चॅलेंज म्हटल्यापेक्षा हे एक प्रकारची कसोटी आहे त्यांच्यासाठी, की त्यांना ते दोन्ही देशांमध्ये संबंध कसे त्यांना टिकवावे लागतील किंवा ते कसे मेंटेन ठेवतील हे बघण्यालायक राहणार आहे. तरीसुद्धा भारताचे आणि नेपाळचे संबंध हे खूप जुने आहेत. आपण अजूनही म्हणतो, की नेपाळचा आणि भारताचा हा रोटी-बेटी का रिश्ता आहे. म्हणजे असंख्य असे भारतीय लोक आहेत जे नेपाळमध्ये वास्तव्यास आहेत आणि नेपाळचे लोक आहेत ते भारतामध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे भारताचे आणि नेपाळचे संबंध खूपच चांगले आहेत. आता येणाऱ्या काळात बघावंच लागेल, की हे संबंध अजून किती दृढ होतात आणि हे संबंध कुठल्या दिशेला जातात. पण तुर्तास जे नेपाळमधील नवीन सरकार आलं आहे किंवा बनणार आहे, त्या सरकारमध्ये आता काय होईल हे आता बघण्यालायकच राहील. तर आपण आता भारताच्या शेजारील देशामध्ये काय-काय घटना घडेल यापुढे यावर सुद्धा लक्ष ठेवूया आणि त्यानंतर चर्चा करूया.